नमस्कार मंडळी, कसं काय मजेत ना? तर माझं नाव मैथिली वावकर, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आता शिमगा आहे. आमची गावाची पालखी आहे ती ठाणकं घ्यायला जाते. ठाणकं मीन्स आपल्या गावात जेवढे देवस्थानं असतील त्यांचे भेट घेते देवी. आता मी तिकडे चालली आहे. मित्रांनो, आता पालखी बिरामनाकडून आली आहे. आम्ही गेलो नाही. आता पालखी दुसऱ्या ठिकाणी. मित्रांनो, हे लोक सर्व माणसं पुढे गेली आहेत आणि आम्ही आता पाठून चाललो आहोत. ही बघा पालखी आणि पालखी बरोबरची माणसं. मित्रांनो, आता देवी गांगूच्या माळावरती जाते आहे गांगू देवाची भेट घेण्यासाठी आणि आता आम्ही तिथे चाललो आहे. मित्रांनो, आता ना इथे देव आहे आणि पालखी इथे पोहोचली आहे. मी पुढे रे पात्र काटे बिटे पाय आता पालखी दुसऱ्या ब्राह्मण देवाकडे झाली आहे. तर आपण तिथेही जाऊया. 2 देवस्थानं झाली, आता तिसऱ्या देवस्थानाकडे चालली आहे. मित्रांनो, आम्ही दोघीच मुली आहोत, बाकी सर्व जेंट्स आहेत. हे बघा सर्व पाठीवाट. इथे आहेत ब्राह्मण देव. हे इथं झाड आहे असं. आणि इथे देवी बसली आहे. ब्राह्मण बाबा जसा एक मत कर बाबा मुलगावट्याचा मुलगंधराचा आणि बाबा स्वामी ब्राह्मणाचा एक मत कर आणि आपला जाऊचा आज जसा वर्षाचा शिमगाय शिमग्या प्रमाण आपला जसा ठेवपालखी बस आणि त्याला गाड्याला आणि सांभाळ. मित्रांनो, आता आम्ही आलो आहोत सती देवीच्या इथे. देवीचं मंदिर आहे आणि इथे मग आता देवी आली आहे. आता इथे देवी भेट घेईल आणि मांडावर जाईल.
मित्रांनो आता आम्ही सतीदेवी मंदिरात आलो आहोत आणि आमचं सतीदेवी मंदिर नाही बघा गुळाची ढेप म्हणजेच प्रसादी देवीची छोटे छोटी मित्रांनो आता आम्ही मांडावरच जेवलो आहोत आणि आता मांडावरून वाघजाई देवीच्या मंदिरात चाललो आहे. वाघजाई देवीचं मंदिर आहे. आपल्याला काका आहेत देवाची माहिती सांगणार आहे. सकाळपासून आपण जिथे जिथे गेलो ते त्याच्याबद्दल थोडी माहिती सांगणार आहेत, ते आपण ऐकूया. आपण विरामण्याला गेलो. तिथे जे पूर्वीचे चालू देवस्थान आहे तिथे, त्याच्यानंतर येऊन परत पालखी मांडावर बसली आणि मांडावर गेल्याच्या नंतर तिथून परत उठवलेली आणि पूर्वी जे वाघजाईचं मंदिर होतं 100 वर्षापूर्वीचं, त्या मंदिराच्या ठिकाणी आम्ही गेलो आणि तिथे त्या देवीची भेट घेतली आणि तिथून म्हणजे आता तिथे कोणतं देवस्थान आहे? आता तिथे आपलं बसकेचं देवस्थान असं म्हणतात तिला. म्हणजे पूर्वी मंदिर. त्याच्यानंतर जे जुनं हे होतं ब्राह्मण देवाचं स्थान तिथे गेलेलो. तिथून भराडीचं देवस्थान केलेलं, जागा होती तिथे बसवलेले. तिथून आपण येऊन सती मंदिरमध्ये आलो. सती मंदिरच्या इथे पूजा घेतलेली आणि आपण परत मांडावरती आलेलो. मांडावरून नंतर मांडकरणी वगैरे होणार. त्याच्यानंतर जे मांडकऱ्यांची घरं आहेत ती मांडकरण्याची घरं घेणार. वानकरणी म्हणजे ते देवाचे खेळ असतात, ते खेळ चढवायचा असतो. सो आता काकांनी आपल्याला सांगितलं वानकरणी म्हणून आहे ते. आता वानकरणी आहे ते आपण बघूया, जे करणार आहेत आता इथे काय असतं नेमकं ते बघूया. Good.
याला चूल सो मंडळी आता पालखी मांडावर गेली आहे आणि आता आम्ही घरी चाललो. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.